श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता आजपासून श्रावण महिना हा सुरू झाला आहे आणि उद्या श्रावण महिन्यातला पहिलाच शुक्रवार हा असणार आहे. तर श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या शुक्रवारी जिवती मातेची पूजाही केली जाते. ही पूजा आपल्या संततीच्या, आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी केली जात असते. जिवतीची पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची आपल्याकडे परंपरा आहे. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाची काही ना काही महत्त्व आहे आणि या महिन्यामध्ये येणारा प्रत्येक वार वेगवेगळ्या देवतेला समर्पित आहे. तसं पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात आपण भगवान शिवशंकरांची उपासना करत असतो. श्रावणी सोमवारचे व्रत करतो. त्याचप्रमाणे मंगळवारी मंगळागौरीचे व्रत हे केलं जातं आणि याचप्रमाणे श्रावण महिन्यातील शुक्रवारीसुद्धा जिवती मातेचे पूजन हे केले जाते. जिवतीचे व्रत हे केले जाते. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी केल्या जाणाऱ्या या पूजेला, या व्रताला जरा जिवंतिका पूजन असं म्हटलं जातं. हे व्रत, ही पूजा आपल्या संततीच्या रक्षणासाठी केली जात असल्यामुळे या पूजेला श्रावण महिन्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की या श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आपल्याला जरा जिवंतिकेचे पूजन हे कसे करायचे आहे, हे व्रत आपल्याला कसे करायचे आहे आणि का करायचे आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. या पूजेची मांडणी आपल्याला कशी करायची आहे आणि ही पूजा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. जरा आणि जिवंतिका देवीची पूजा श्रावणातल्या शुक्रवारी केली जात असते आणि यंदा श्रावण महिना हा आजपासून सुरू झालेला आहे आणि उद्या श्रावण महिन्यातला पहिलाच शुक्रवार हा आहे. त्यामुळे या पहिल्याच श्रावणी शुक्रवारपासून आपल्याला या जिवती व्रताला सुरुवात करायची आहे. आणि हे जिवतीचे व्रत करत असताना तुम्हाला जर उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवाससुद्धा करू शकतात आणि जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही उपवास न करता ही पूजा दर शुक्रवारी नुसतीच पूजा केली तरीसुद्धा चालेल. आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक आईने दर श्रावणी शुक्रवारी जरा जिवंतिकेची पूजा ही नक्की केलीच पाहिजे. तर ही पूजा करण्यासाठी आपल्याला जरा जिवंतिकेचा फोटो हा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. हा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तो फोटो आधीच घेऊन यायचा आहे. जेव्हा श्रावण महिना हा सुरू होतो तेव्हाच हा फोटो आपल्याला आपल्या घरामध्ये आणून ठेवायचा आहे. तर हा फोटो तुम्ही आजच तुमच्या घरी आणून ठेवायचा आहे आणि तो देवघरामध्ये तुम्हाला तो चिकटवायचा आहे किंवा देवघराच्या बाजूला जिथे कुठे जागा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा फोटो आणून तो लावू शकतात. जरा जिवंतिकेच्या प्रतिमेचे पूजन हे आपल्या संततीच्या रक्षणासाठी केलं जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते. या दिवशी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्याची आणि मंगलतेची प्रार्थना ही जिवती देवीकडे केली जात असते. जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता. पुराणात असलेल्या सप्तमातृकांपैकी या 2 देवता आहेत, जरा आणि जिवंतिका. याबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर ती तुम्हाला स्कंद पुराणातून मिळू शकते. त्यात असं म्हटलं आहे की पूर्वी 5 वर्षांच्या आतच मुलांचे मृत्यू होत असत. त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात ही केली जाऊ लागली. म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर श्रावणी शुक्रवारी न चुकता करतात. जरा जिवंतिकेची ही प्रतिमा अतिशय विशेष, अर्थपूर्ण अशी आहे. विशेष अर्थपूर्ण असा हा फोटो आहे. तर तुम्हाला इथे स्क्रीनवर हा फोटो दिसतच असेल. तर या फोटोमध्ये ज्या देवता आहेत तर त्या देवतांचं महत्त्व काय आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्कीच देईल. आणि आता या व्हिडिओमध्ये आपण आता जाणून घेऊया की या पूजेची मांडणी आपल्याला कशी करायची आहे आणि पूजा कशी करायची आहे आणि कोणता मंत्र हा आपल्याला म्हणायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही आता आपण जाणून घेऊया. चला तर मग याची पूजेची मांडणी कशी आहे हे आपण आता आधी जाणून घेऊया. तर या पूजेची मांडणी करण्यासाठी इथे मी एक पाट घेतला आहे आणि त्यावर एक कापड हा टाकला आहे आणि हा जो फोटो आहे तर हा फोटोच आपल्याला बाजारातून आणायचा आहे आणि तोच आपल्या देवघराजवळ भिंतीवर आपल्याला चिकटवायचा आहे. आणि याची पूजेची मांडणी करताना सर्वात आधी आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हा फोटो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये श्रावणी शुक्रवारी चिकटवलात तरीही चालेल. तुमची मुलं मोठी असोत किंवा लहान असोत, तुमची मुलं बाहेरगावी असली तरीसुद्धा तुम्हाला ही पूजा तुमच्या मुलांसाठी करायची आहे. आणि त्याचप्रमाणे इथे आपल्याला धूप अगरबत्ती हे सुद्धा लावून घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे ज्यांना मूलबाळ नाही तर त्यांनी मूलबाळ होण्यासाठी सुद्धा ही जिवतीची पूजा करायची असते. आता इथे आपल्याला दिवा आणि अगरबत्ती लावून झाल्यानंतर
गणपती बाप्पांची स्थापना या पाटावर आपल्याला इथे करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला या पाटावर इथे थोड्याशा अक्षदया ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यावर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना आपल्याला करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर 11 वेळा आधी शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा 11 वेळा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गणपती नमः या मंत्राचा जप करत आणि त्यानंतर ही मूर्ती आपल्याला पाटावर स्थापन करायची आहे. आणि या गणपती बाप्पांच्या मूर्तीला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा या अर्पण करायच्या आहेत. ज्योतीचा हा फोटो आणल्यानंतर तो फोटो आपल्याला आधी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्या देवघराजवळ जिथे जागा आहे तिथे तो आपल्याला चिकटवायचा आहे. आणि हा फोटो जर तुम्ही देवाऱ्याजवळ देवघरामध्ये लावत असाल तर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजेची मांडणी करण्याची काही गरज नाही. देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांचा मानसन्मान हा आपण करू शकतो. देवघरामध्येच आपल्याला या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे. पण इथे हा फोटो मी इथे भिंतीवर लावलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथे मांडणी करून दाखवत आहे. आणि त्यासाठीच गणपती बाप्पांची स्थापना या पाटावर मी करून घेतली आहे. आता त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला फुलसुद्धा अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. त्यासाठी इथे पाटावर मी भरीव चौकोन हा करून घेत आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा अर्पण करून घेत आहे. या नैवेद्याला आपल्याला 3 वेळा पाणी फिरवायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वासुद्धा अर्पण करून त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर या फोटोमध्ये ज्याही देवता आहेत तर त्या प्रत्येक देवतेला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा या अर्पण करायच्या आहेत. तर आता इथे मी या फोटोमध्ये असलेल्या प्रत्येक देवतेला हळद, कुंकू, अक्षदा या अर्पण करून घेणार आहेत. या पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर आपल्याला या फोटोला कापसाची वस्त्रमाळ ही अर्पण करायची आहे. तर आता इथे मी कापसाची वस्त्रमाळ ही या फोटोला अर्पण केली आहे. त्यानंतर आपल्याला या फोटोला आघाडाची पानं आणि दुर्वा यांची माळ ही अर्पण करायची आहे. तर या पद्धतीने इथे मी कापसाची वस्त्र माळ आणि आघाड्याची पानं आणि दुर्वा यांची जी माळ आहे तर ती इथे या फोटोला अर्पण केली आहे. आता त्यानंतर या फोटोला आपल्याला फुलंसुद्धा अर्पण करायची आहेत. तुमच्याकडे जी फुलं असतील तर ती फुलं तुम्हाला इथे या फोटोला अर्पण करून घ्यायची आहेत. आणि त्यानंतर दिव्याने या फोटोला ओवाळून घ्यायचं आहे आणि तसंच अगरबत्तीने सुद्धा या फोटोला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये आपल्याला फुटाणे आणि लाया यांना या नैवेद्यामध्ये खूपच महत्त्व आहे आणि म्हणून इथे आपल्याला फुटाणे आणि लायांचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर हात जोडून एक मंत्र हा म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे, जरा जिवंतिके देवी बालयुक्ती प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते. तर असा हा मंत्र आपल्याला यानंतर म्हणायचा आहे. आणि त्यानंतर आपण कुलदेवीची आणि माता लक्ष्मीची सुद्धा आरती म्हणू शकतो. जरा जिवंतिकेची आरती जी आहे तर ती आरतीसुद्धा आपल्याला यावेळी म्हणायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला जिवती मातेची ओटी भरायची आहे. तर ओटीमध्ये बघा इथे मी एक ब्लाऊज पीस घेतला आहे आणि नारळ ठेवला आहे आणि तसंच तांदूळसुद्धा मी या ओटीमध्ये ठेवले आहेत. तर इथे बांगड्यासुद्धा मी या ओटीमध्ये ठेवल्या आहेत. शृंगाराचं जे काही साहित्य तुम्हाला या ओटीमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही ते ओटीमध्ये ठेवू शकतात. आणि या शृंगाराच्या साहित्याने तुम्हाला ही ओटी भरणं नाही शक्य झालं तर तुम्ही नुसती खणा नारळाने ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल. तर या ओटीला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा या अर्पण करायच्या आहेत. एक फूलसुद्धा या ओटीमध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे आणि जिवती मातेला ही ओटी आपल्याला अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि जिवती मातेला प्रार्थना करायची आहे की मी माझ्या यथाशक्तीने ही ओटी तुला अर्पण करत आहे, तिचा तू स्वीकार कर, असं आपण मनोभावे जिवती मातेला सांगायचं आहे. तर या पद्धतीने जिवतीची पूजा झाल्यानंतर तिचे औक्षण करून आरती म्हटल्यानंतर आपल्या घरातील मुलांनासुद्धा आपण पाटावर बसवायचं आहे आणि त्यांचंसुद्धा याच दिव्याने आपल्याला औक्षण हे करायचं आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही आपल्याला करायची आहे. आणि जर तुमची मुलं बाहेर गावी, परदेशात किंवा तुमच्यापासून लांब असतील, बाहेरगावी शिक्षणासाठी असतील किंवा नोकरीनिमित्ताने बाहेर असतील तर त्यांच्या रक्षणासाठी या पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला चारही दिशेला औक्षण करून थोड्या थोड्या अक्षदा या चारही दिशेला टाकायच्या आहेत, म्हणजे त्यांचं औक्षण केल्यासारखं होईल. तर अशा पद्धतीने तुमची मुलं जर बाहेरगावी असतील तरीसुद्धा तुम्ही ही जरा आणि जिवंतिकेचे पूजन या पद्धतीने करून तुमच्या मुलांचे सुद्धा औक्षण हे करू शकतात. याप्रमाणे चारही दिशेला औक्षण करून चारही दिशेला अक्षदा टाकल्याने तुमच्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. आणि या दिवशी शक्यतोवर स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. महिलांनी महिलांना या दिवशी आपल्या घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू हे लावायचं आहे. किंवा मग तुम्ही एखाद्या शुक्रवारी पुरणपोळीचा नैवेद्य हा करू शकतात आणि त्याचा नैवेद्य हा तुम्ही देवीला दाखवायचा आहे.
त्याचप्रमाणे तुम्हाला एका सवाष्ण स्त्रीला सुद्धा या दिवशी जेवायला बोलवायचं आहे. तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही अवश्य त्या स्त्रीला तुमच्या घरी जेवायला बोलवा आणि त्यानंतर तिची सुद्धा ओटी भरा. तिचा मान सन्मान हा करायचा आहे. या श्रावण महिन्यातल्या एका शुक्रवारी तुम्ही त्या सवाष्ण स्त्रीला घरी बोलावून जेवायला देऊ शकतात. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी जर तुम्हाला सवाष्ण स्त्रीला तुमच्या घरी बोलावून तिला जर जेवू घालता येत असेल तर तुम्ही ते अवश्य करा. नाहीतर एका शुक्रवारी तरी तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला तुमच्या घरी जेवायला अवश्य बोलवा आणि तिची ओटी अवश्य भरा. तर अशी ही श्रावणी शुक्रवारी आपल्याला जिवती मातेची पूजा ही संध्याकाळी करायची आहे. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी ही पूजा आपल्याला करायची आहे. आणि पहिल्या शुक्रवारी अर्पण केलेली वस्त्रमाळ आणि आघाड्याच्या पानांची माळ ही आपल्याला पुढचा शुक्रवार येईस्तोवर तशीच राहू द्यायची आहे आणि पुढच्या शुक्रवारी ती पुन्हा आपल्याला बदलायची आहे. आणि जिवती मातेची जी काही ओटी आपण शुक्रवारी भरलेली आहे तर ती ओटी आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि दर शुक्रवारी हीच ओटी आपण जिवती मातेला अर्पण करायची आहे. किंवा मग ही ओटी तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला घरी बोलावून तिला हळदी कुंकू देऊन तिला काहीतरी खाऊ घालून तिची ओटी भरताना हीच ओटी तुम्ही तिला देऊ शकतात आणि पुढच्या शुक्रवारी तुम्ही जिवती मातेची नवीन ओटीही भरू शकतात. तर अशा पद्धतीने आपण श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी जिवती मातेची पूजा ही आपल्या मुलांच्या कल्याणासाठी करायची आहे आणि आपल्या मुलांचं औक्षणसुद्धा आपल्याला या दिवशी अवश्य करायचं आहे. आणि आपली मुलं जर बाहेरगावी असतील तर आपण त्यांचं औक्षण हे कसं करावं याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचं औक्षण हे या दिवशी अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.